श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, पवित्र अशा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप खास, विशेष, अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं. हा संपूर्ण महिना जो आहे तर तो देवादिदेव महादेवांना समर्पित असणारा महिना मानला जातो. भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने या दिवशी, या पवित्र महिन्यामध्ये शिवलिंगावरती जलाभिषेक, रुद्राभिषेक करतात. अनेक जण हा श्रावण महिना संपूर्ण श्रावण महिना उपवास करतात किंवा मग जे काही व्रत आहे व्रत करतात. भक्तिभावाने शिवलिंगावरती काही वस्तू ज्या आहेत तर त्या देखील अर्पण केल्या जातात. अनेक जण उपवास, व्रत, वैकल्य, कावड यात्रा आणि विविध धार्मिक विधी देखील या श्रावण महिन्यामध्ये केले जातात. बघा, श्रावण महिना म्हणजे केवळ एक सण किंवा व्रत नसून ही एक अशी दिव्य वेळ आहे ज्यावेळी प्रत्यक्ष शिवशक्ती या पृथ्वी तलावरती वास करतात. आपल्या जीवनातील जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी, अर्पण, गृहदोष दूर करण्यासाठी श्रावण सारखा दुसरा कोणताही पवित्र असा काळ नाही. कारण की बघा, पौराणिक कथानुसार या महिन्यात केले गेलेले अल्प अशी पूजा सुद्धा 1000 पटीने अधिक फळ देऊन जाते. परंतु दुर्दैवाने घाई गडबडीमध्ये किंवा माहिती नसल्यामुळे आपण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये अनेक गोष्टी करायला ज्या आहेत ना तर त्या विसरून जातो. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक अतिशय अत्यंत खूप खास अशी माहिती जी आहे तर ती सांगणार आहे की आजपासून संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील जी काय असणारी इडापिडा, नजर दोष, गरिबी आहे, दारिद्र्य आहे, शत्रुपीडा आहे तर ती दूर होऊन आपल्या घरामध्ये धनयोग येण्याचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतील. आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात देवादिदेव महादेवांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होणार आहे. म्हणूनच या संपूर्ण श्रावण महिना संपण्या अगोदर तुम्हाला जर एक फळ जे आहे तर ते कुठे दिसलं, सापडलं, मिळालं तर ते लगेचच आपल्याला घरी आणायचं आहे आणि या फळापासून आपल्याला एक अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी असा प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, नेमका कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप देखील देत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना तर हा उपाय तुम्ही संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत कधीही केला तरी देखील चालेल. तर आपल्याला दररोज संध्याकाळी घराचा जो आपला मेन मुख्य प्रवेशद्वार असतं तर आपल्या दरवाजासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे. दररोज तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर किमान तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. एक छानशी सुगंधी अगरबत्ती, धूप लावायचा आहे किंवा मग नुसती अगरबत्ती लावली तरी देखील चालणार आहे. कारण की बघा, दिवा लावल्यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होते. माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होऊन आपल्या घरामध्ये प्रसन्न स्वरूपात नांदत असते, घरात प्रवेश करत असते. समोरचा उपाय आपल्याला शिवलिंगावरती करायचा आहे. आपल्याला आवर्जून हा उपाय शिव मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे बरं का. कारण असं मानलं जातं की संपूर्ण
संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या विश्वातील सर्व शिवलिंगामध्ये साक्षात देवादिदेव महादेव हे सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, दररोज देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती आपल्याला जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. कारण शिव महापुराणामध्ये असं सांगितलं गेलं आहे की तुम्ही महादेवांना कोणतीही वस्तू अर्पण नाही केली तरी देखील चालेल, परंतु 1 लोटा जल सारी समस्या का हल जे आहे ना, तर ते 1 लोटा पाण्याने आपले संपूर्ण जे काही कष्ट आहे, दुःख आहे तर ते दूर होतात. आणि हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही देवादिदेव महादेवांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होते. तर आपल्याला काय करायचं आहे, 1 लोटा भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, थोडेसे चिमूटभर काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे. आणि हे जल जे आहे तर आपल्याला एक धारेने अगदी हलकी धार ठेवायची आहे आणि ओम नमः शिवाय किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हे 1 लोटा पाणी जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. हा उपाय केल्यामुळे आपला पितृदोष, कालसर्पदोष जो आहे तर तो दूर होतो. आजारपणापासून आपल्याला मुक्तता मिळत असते. दीर्घकाळापासून तुम्ही एखाद्या आजारापासून जर त्रस्त असाल तर हा उपाय केल्यामुळे निश्चितच तुम्हाला आराम जो आहे तर तो मिळणार आहे. परंतु कोणतीही सेवा उपाय करत असताना कष्ट करत राहा, देवावरती विश्वास ठेवा. यानंतरचा उपाय तुम्हाला सेवा सुद्धा म्हणू शकता. या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये किंवा एकदा तरी तुम्हाला गोरगरीब व्यक्तींना, ब्राह्मणांना अन्नदान जे आहे तर ते करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं, सर्व दानामध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. हे दान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडनं ज्या काही झालेल्या कळत न कळतपणे चुका आहे, पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती देखील होत असते. समोरचा उपाय आपल्याला कर्जमुक्तीसाठी करायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकावा, पैशाला पैसा लागावा. काही कारणाने तुमच्या घरामध्ये पैसा येतोय परंतु तो स्थायी स्वरूपामध्ये टिकून राहत नाहीये किंवा पैशाला पैसा लागत नाहीये किंवा मग कर्ज झालं असेल, तर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून श्रावण महिना संपेपर्यंत करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला 108 अखंड तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहे. तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले घेऊ नका, खराब झालेले घेऊ नका. अखंड अक्षदा ज्या आहेत तर त्या आपल्याला देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. सफेदच तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहे. तांदूळ मोजून घ्यायचे आहे. तांदूळाला तुम्हाला कुठेही हळदी किंवा कुंकू लावायचं नाहीये. सफेद तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहे. आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा मग षडाक्षर मंत्र जो आहे तर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि हे तांदूळ अर्पण करायचे आहे. ज्यावेळी महादेवांच्या शिवलिंगावरती आपण अर्पण करतो ना, परत दुसरा तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा. ओम नमः शिवाय असं म्हणत म्हणत तुम्हाला करत करत 108 तांदूळ जो आहे तर तो एक एक तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. मंदिरामध्ये आवर्जून तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करत असताना तुपाचा दिवा लावायचा आहे देवादिदेव महादेवांचा. सर्वप्रथम तुम्हाला साज शृंगार जो आहे तर तो करून घ्यायचा आहे आणि नंतर हे 108 अखंड तांदूळ जे आहेत तर ते ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अर्पण करायचे आहे. आणि हे जे तांदूळाचे दाणे आहेत ते महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. असा उपाय केल्यामुळे महादेवांसोबतच माता लक्ष्मीची म्हणजेच माता पार्वतीची आपल्याला कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो. याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जे काही धन येण्याचे मार्ग असतात, आपण म्हणतो ना एखादा व्यवसाय असेल चालता चालता बंद होतो किंवा आपले पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते अचानकपणे बंद होतात, तर हे मार्ग मोकळे होतात. ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे कर्ज आहे किंवा आर्थिक समस्या आहे म्हणजे की पैशाविषयीच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होत असतात. आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच श्रावण महिना संपेपर्यंत दररोज आपल्याला शिवलीला अमृताचं पारायण करायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी संपूर्ण पारायण करा. ज्यांना शक्य नसेल
त्यांनी अगदी एक 11वा अध्याय वाचला शिवलीला अमृताचा तरी देखील चालणार आहे. हे छोटे मोठे उपाय जे आहेत ना तर ते आपल्याला मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायचे आहे. जास्तीत जास्त ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. संपूर्ण पूजा झाल्यावरती तुम्हाला शिवलिंगाजवळ 3 वेळा टाळी वाजवायची आहे, बम बम बोले बोलायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला आवर्जून मनापासून करायचा आहे. आपल्याला कोणाचंही या श्रावण महिन्यामध्ये एरवी देखील कुणाचं मन दुखवायचं नाही, कुणाची चाडी चुगली करायची नाही. त्याचप्रमाणे आपल्याला सात्विक अन्न जे आहे तर ते संपूर्ण श्रावण महिना ग्रहण करायचं आहे. छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आवर्जून आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचे. आता आपल्याला कोणत्या झाडाचं फळ घेऊन यायचं आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला धोत्र्याचं फळ जे आहे ना तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. कारण शिवपुराणानुसार शिवलिंगावरती भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची प्रसिद्ध पौराणिक कथा आहे. म्हटलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्र मंथनातून अनेक वस्तू रत्न बाहेर आले त्यावेळी देव आणि दानवांनी त्यांना आपसात वाटून घेतले आणि समुद्र मंथनातून विषाचा प्यालाही बाहेर आला. जो कोणीही घेण्यास तयार नव्हतं, सर्वांनी नकार दिला. त्यावेळी देव आणि दानव त्या विषाच्या प्याल्याला घेऊन भगवान देवादिदेव महादेव देवांकडे गेले. अशा परिस्थितीत भगवान देवादिदेव महादेवाने ते विषाचा पेला घेतला आणि ते विष जे आहे तर ते ग्रहण केलं, आपल्या कंठामध्ये साठवलं. म्हणून देवादिदेव महादेवांना नीळकंठ नाव जे आहे ना तर ते मिळालेलं आहे. विश्वाच्या रक्षणासाठी देवादिदेव महादेवाने ते विष प्राशन केलं. त्यामुळे त्यांच्या शरीराचा तापमान जो आहे तर हा जास्त प्रमाणामध्ये वाढू लागला, ज्यामुळे समस्त विश्वाचा तापमान सुद्धा वाढू लागला. यामुळे सर्व देव आणि दानवांना चिंता पडू लागली. त्यावेळी भगवान देवादिदेव महादेवांच्या डोक्यावरती भांग आणि धोत्र्याचं फळ जे आहे तर ते ठेवलं. तेव्हापासून शिवलिंगावरती भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची पद्धत जी आहे तर ती सुरू झालेली आहे. भांग आणि धोत्रा अर्पण केल्यामुळे देवादिदेव महादेवांच्या शरीराचा तापमान जो आहे तर तो कमी झाला. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर बघा, कोणत्याही श्रावणातील सोमवारी किंवा प्रदोष असेल त्या तिथीला तुम्हाला हा वेळ जो उपाय आहे तर तो करायचा आहे. प्रदोष काळामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता प्रदोष काळ केव्हा सुरू होतो तर संध्याकाळी 5:30 ते 7:30 पर्यंत प्रदोष काळ असतो. सूर्य मावळतीच्या वेळेला तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा, कारण प्रदोष काळ हा देवादिदेव महादेवांना अतिशय अत्यंत प्रिय काळ आहे. तर आपल्याला हा उपाय करण्याकरता धोत्र्याचं फळ जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे. फळाला आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे. संपूर्ण उपाय देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. मंदिर छोटं असेल मोठं असेल, परंतु तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे. 1 लोटा भरून पाणी घ्यायचं आहे. सोबत आपल्याला भस्म, लाल चंदन, पिवळं चंदन घ्यायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षदा घ्यायच्या आहे आणि सोबतच आपल्याला तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, अगरबत्ती, फुलं घ्यायची आहे. बेलपत्र असेल तर बेलपत्र घ्यायचं आहे आणि हे फळ घेऊन आपल्या हातामध्ये आपल्याला शिवलिंगावरती आपल्याला हे अर्पण करायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला देवादिदेव महादेवांचा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. यानंतर तुम्हाला विधिवत 7 शृंगार पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि यानंतर हे धोत्र्याचं जे फळ आहे तर ते अर्पण करायचं आहे. परंतु एक विशिष्ट पद्धत आहे. देठ जे असतं तर देठ आहे तर ते आपल्याला आपल्या दिशेकडे ठेवायचं आहे. फळ जे आहे तर ते महादेवांच्या दिशेने पकडायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये हे फळ पकडायचं आणि आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती आपल्याला मनापासून व्यक्त करायची आहे. आपल्या जीवनामध्ये जेवढी काही दोष आहेत, इडापिडा आहे, नजरबाधा आहे, गरिबी आहे, दारिद्र्य आहे तर ते दूर होण्याकरता देवादिदेव महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची. त्यानंतर हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं. परत एकदा आपल्या मनातली इच्छा बोलायची. हे फळ ठेवल्यावरती तुम्हाला आवर्जून त्यावरती थोडासा गुलाल जो आहे ना तर तो गुलाल त्या फळावरती अर्पण करायचा आहे. तुम्हाला यानंतर तुमच्या मनातली इच्छा जी आहे तर ती वरती तुमचे दोन्ही हात करायचे. इच्छा तुम्हाला बोलायची.
3 वेळा टाळी वाजवायची आणि मंदिरामध्ये बसूनच तुम्हाला तिथे बसून तुम्हाला 1 वेळा शिव दारिद्र्य दहन स्तोत्राचं पठण करायचं आहे. 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे फळ जे आहे तर ते आपल्याला उचलायचं आहे चुपचाप. आणि एकदा हे फळ आपण शिवलिंगावरून उचललं तर ते आपल्याला खाली ठेवायचं नाही. घरी आणल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये आपल्याला हे फळ जे आहे तर ते बांधायचं. हे फळ तुम्ही एकतर तुमच्या घरामध्ये जिथे तुमचे पैसे दागदागिने ठेवता तिथे ठेवायचं आहे, कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा जो आपला मुख्य दरवाजा आहे दरवाजाच्या बाहेरच्या साईडला बांधायचा आहे. किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल, दुकान असेल, तिथे तुम्ही हे बांधलेलं फळ जे आहे लाल कपड्यामध्ये तर ते तुम्ही कल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता, दुकानच्या सेटरवरती सुद्धा बांधू शकता. हा उपाय जो आहे तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय अत्यंत कारागीर आणि प्रभावशाली असा उपाय मानला जातो. हा उपाय शिव महापुराणामध्ये सांगितला गेलेला आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, इडापिडा आहे, दारिद्र्य आहे, दोष आहे, शत्रुपीडा आहे तर ती दूर होण्यासाठी मदत मिळते. त्याचप्रमाणे हा संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती किमान एक तरी बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. 1 लोटा भरून पाणी अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण श्रावण महिना होईपर्यंत 1 लोटा जल आवर्जून अर्पण करा. सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करून बघा. उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, मनापासून कष्ट करण्याची तयारी ठेवा, कर्म चांगली करत चला. नक्कीच तुमच्या नशिबाचा भाग्योदय जो आहे तर तो देवादिदेव महादेवांच्या कृपेने नक्कीच होणार आहे. ही भावना सुद्धा मनामध्ये ठेवा. नेहमी सकारात्मक विचार करा, सकारात्मक राहा. तुमच्या जीवनामध्ये बदल जे आहेत तर ते ऑटोमॅटिक व्हायला सुरुवात होईल. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.